आज आपण उंदरी या भागात जिथे RMC प्लांट आहे आपल्याबरोबर मयूर सोसायटीचे सभासद त्यांच्याशी आपण बोलू की काय काय मुद्दे आहेत ते सांगा. आपलं नाव सांगा सर. मी अमोल कुलकर्णी मयूर इन्फिनिटीचा सदस्य आहे. मागील 6 महिन्यांपासून त्या प्लॅन्टचा खूप त्रास होत आहे. आता दोन ते 3 वेळा आतापर्यंत आपण आंदोलन केलेत. आयुक्त आपले जे आहेत नवल किशोर राम यांना आपण निवेदन पण देऊन झालं आहे. आणखी एकदा आंदोलन झालं आहे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात जर धूळ येत असेल तर त्याला अर्थ नाही आहे काही. म्हणजे आपण टॅक्सेस भरतोय तर टॅक्सेसचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. लहान मुलं आहे, तिकडे शाळा आहे, कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत. प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती अजून एकदा हे लवकर ह्याच्यात लक्ष द्या. ह्याच्यात रस्त्यांची दुर्दशा तुम्ही बघू शकता की चालायला सुद्धा भीती वाटते. गाडीवर तर 3-4 वेळा ॲक्सिडेंट झालेत. आता जसं तुम्ही आधी म्हटलं की आंदोलन आपल्या हक्कासाठी आंदोलनाचा एक पर्याय आहे का अजून काय? हक्कासाठी तर आपण प्रशासनाला विनंती करू शकतो. पावर त्यांच्याकडे. जसं आपण बोलत होतो की आपण हायकोर्टमध्ये पिटिशन असं टाकू त्याच्यानी काय आपल्याला फायदा होणार? जसं त्याच्यातून पण जर मार्ग असेल तर तो पण आपण करायला प्रयत्न करणार आहोत. तुम्ही पण जसं की आपल्याकडं असं याच्यासाठी बरेच मार्ग आहेत. जसं आपण एक आंदोलन हा एक पण आपण पर्याय समजू शकतो. दुसरा जसं आपण बोलले की हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करू शकतो का, त्याचा मुद्दा असा आहे की आपण हायर ऑथॉरिटीकडे पहिले जाऊन विचारू शकतो. लिगली आपण काही नोटीस वगैरे त्यांना देऊन म्हणजे अर्ज वगैरे करू शकतो. त्यावर त्यांचा जर रिस्पॉन्स आपल्याला पाहिजे असा जर नाही आला तर आपल्याकडे आपली जसा देश आपल्या न्यायव्यवस्थेवर चालतो मग आपण फायनली एखादी पिटिशन हायकोर्टात दाखल करून आपण त्यांना एक योग्य डिरेक्शन्स मागू शकतो. जसं आपली एक मीटिंग झाली होती त्यामध्ये सुप्रियाताई सुले होते आणि बरेचसे आयुक्त होते. आयुक्तांनी एक बोलता नाही की तुम्ही जर हे घर इथे खरेदी केलं त्यावेळी तुम्हाला माहीत नाही का इथे रस्ते नाही आहे, पाणी नाही आहे. त्या विषयावर त्या टिप्पणीवर तुम्हाला काय म्हणायचं आहे की आयुक्तांनी हे बरोबर म्हटलं आहे का, हा खरं आहे का? कारण त्यामध्येच हा मोठा प्रश्न निर्माण होतो. बरोबर की हा परमिशन आपल्याकडे आयुक्तच देतात, त्यांच्या डिपार्टमेंटच्या खालीच होतो का? त्यांना हे जे टिप्पणी देण्यासारखी आहे का? जसं की ते तर तुम्ही विचारला क्वेश्चन तर आहेच, पण दुसरं आणखी जसं मॅडमनी सांगितलं होतं आयुक्ताकडे गेल्यानंतर ते बोलले होते की हे इलिगल आहे सगळं. त्यांची स्वतःची टिप्पणी होती असं मॅडम बोलल्या होत्या. हे इलिगल आहे यांनाही माहीत आहे तर बंद व्हायला वेळ का लागतो, त्याच्यावर काय ॲक्शन होती याच्याबद्दल पब्लिकली काहीच माहीत नसतं. जसं की ते बोलता आम्ही नोटीस पाठवली पण पब्लिकला कुठं माहिती आहे काय ॲक्शन झाली. आणि ते कितीतरी घेताना आपण रेरा प्रोजेक्ट बघतो. रेरा बघितलं की माणूस विश्वासाने तिथे प्रॉपर्टी खरेदी करतो की बाकीच्या गोष्टींचा त्रास तिथे नसणार आहे. रेरा प्रॉपर्टी आपण सगळीकडे बघतोय. आता इकडे श्रीरामचं चालू आहे, रेराचा त्यांचा कोड असतो की ह्या गोष्टींचा त्रास तिथे नसणार आहे. मग झोपडपट्टीमध्ये प्रॉपर्टीमध्ये काय हे राहिले ना की हा बघा आता कसं लाईव्ह डेमो बघू बघा तुम्ही लाईव्ह बघू शकता इथे दर 3ऱ्या मिनिटाला गाडी जाते. 1000-1500 रोज दिवस रात्रभर चालू असतात. म्हणजे हे काय करून राहिले ती लोक, म्हणजे जरा पण लक्ष नाही आहे. आणि आम्हाला कळलेलं आहे अधिकाऱ्यांकडून की PMC अजिबात परमिशन देत नाही. मग जेव्हा PMC परमिशन देत नाही हे 4 प्लांट कसे उभे राहिले आहेत? आपण विशेष आता आपला मुद्दा काय, हे प्लांट बंद होण्यासाठी आपण काय पुढाकार हे अधिकारी जे आहेत आम्ही कमिशनरांशी पण बोललो, नवल किशोर रामजी, त्यांना तर काय माहीत पण नाही. फेब्रुवारीमध्ये गेलो, परत आम्ही गेलो, सुप्रिया सुळेताई होत्या त्या पण त्या म्हणाल्या नोव्हेंबरमध्ये. पण नोव्हेंबर जेव्हा ते इलिगल आहेत देर इज नो डिफरन्स बिटवीन इलिगल आणि लीगल. हे इलिगलच आहेत, बंद करा. 4 वेळा वेगवेगळे स्टेटमेंट देऊन राहिले जेव्हा जे इलिगल आहेत. आणि आम्हाला अधिकाऱ्यांकडून कळलेलं आहे की PMC परमिशनच देत नाही. मग हे का आहेत अजूनपर्यंत? वाय दे आर नॉट क्लोजिंग इट, दे हॅव टू क्लोज इट. म्हणजे आम्हा सगळ्या रेसिडेंट्स लोकांना त्रास होऊन राहिला आहे. तर ह्याला काहीतरी सोल्युशन काढा. रस्त्यांची हालत बघा. हे आता तुम्ही पाहिलं ह्या एवढा मोठा ट्रक, म्हणजे हे 1000-1500 ट्रक 24/7 रोजच्या रोज चालू असतात. सो देर हॅज टू बी अ स्टॉप फॉर इट अँड वी रेसिडेंट्स आर नॉट गोइंग टू कीप क्वाईट. आता नेक्स्ट आहे की आम्हाला आता आंदोलनच करायला लागणार. कारण ऑल आर जस्ट क्लोजिंग द आईज अँड दे जस्ट सिटिंग ऑन इट अँड नो वन इज रेडी. आणि आमचा हा जो विभाग आहे 41 हा सगळ्यात मोठा आहे. एकही आमच्या एरियाला कॉर्पोरेटर येऊन जेव्हापासून जिंकून आले तिळभर पण आमच्या एरियाला काम झालं नाही. सगळे
प्रॉमिसेस करून गेले आहेत इलेक्शनच्या अगोदर, आम्ही हे करू ते करू, पण काही एक काम झालेलं नाही आहेत. सो ऑल आर बिहाइंड डुईंग देअर ओन बिझनेस अँड आमच्यावर सगळ्यांवर दुर्लक्ष झालेलं आहे. आता वी आर बीन आपण चीटेड. आपण आता ही जी माहिती घेतली आणि बऱ्याचशा जी अडचणी आहे, आपण जेव्हा नगरसेवक हा वर्ड बऱ्याचशा लोकांना माहीत असायला पाहिजे की नगर हा नगरचा सेवक असतो, तो काही बिझनेसमॅन नाही आहे. आणि जी अपेक्षा जी आक्रोश आपल्या ह्या भागाच्या लोकांचा आहे, आपण हा जो व्हिडिओ जास्त जास्त लोकांकडे पोहोचवू. सतर्क महाराष्ट्र न्यूज, उंदरी, राजसिंग.